महावितरणाच्या गलथान कारभारामुळे 8 वर्षाच्या चिमुकल्याचा बली. ग्रामस्थ संतप्त. ग्रामस्थांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही तास तालुक्याचा वीज पुरवठा खंडित झाला होता. शनिवारी दुपारी कर्जत तालुक्यामध्ये मनाला चटका लावून जाणारी घटना घडली आहे. नसरापूर ग्रामपंचायत हद्दीतील सालवड गावामध्ये महावितरणची मेन लाईन अंगावर पडून शिवरूपेश भोसले याचा मृत्यू झाला आहे. शिवरूपेश भोसले हा दुपारी रस्त्याने जात असताना मेन लाईन अंगावर पडल्यामुळे दुर्दैवी अपघात घडला. तातडीने चिमुकल्या बाळाला उपचारासाठी कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित करण्यात आले. या घटनेने संपूर्ण सालवड गावावरती शोककला पसरली असून भोसले कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आई वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. संतप्त ग्रामस्थ यांनी महावितरणाच्या तीव्र शब्दात निषेध केला आहे. याचाच निषेध करण्यासाठी मृताचे नातेवाईक आणि ग्रामस्थ उपकार्यकारी अभियंता यांच्या कार्यालय कलंबोली येथे मृतदेह घेऊन पोहोचले. न्याय मिळत नाही तोपर्यंत मृतदेह तेथून हलवला जाणार नाही. तात्काळ मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कारवाई करण्यात यावी अशी पोलीस प्रशासनाकडे मागणी करण्यात आली. दुपारी साधारण 1 ते 2 वाजता सालवड गावामध्ये दुःखद घटना घडलेली आहे. कारण असं की MSCBच्या गलथान कारभारामुळे या लाईटची वायर तुटून खाली पडली आणि तिथून जाणारा मुलगा भोसले ज्याचं वयवर्ष 8 ते 9 वर्ष आहे त्याचं त्या शॉक लागून दुःखद निधन झालं. दुःखद निधन झाल्याच्या नंतर MSCBचा कुठलाही वायरमॅन अथवा कुठलाही अधिकारी साधारण संध्याकाळी 7 वाजले तरी गावामध्ये पोचला नाही. शेवटी गावकऱ्यांचा उद्रेक झाल्याच्या नंतर आम्ही सर्वच लोक कलंबोली सबस्टेशनमध्ये गावकऱ्यांनी इथे बॉडी आणली. त्यानंतर पोलिसांच्या मदत घेऊन MSCBचे अधिकारी येथे पोचले. परंतु ही काही घटना तालुक्यामध्ये एकच नाही आहे, तर गेले 2 ते 3 दिवसापूर्वीसुद्धा तालुका आदिवासी वाडीमध्ये 2 आदिवासी बांधव हे शॉक लागून त्यांचा मृत्यू झाला. तालुक्यामध्ये MSCBचं खूपच वाईट अवस्था ग्रामीण भागामध्ये आहे. म्हणून याला कुठेतरी आला बसला पाहिजे. यासाठी आम्ही स्वतः सोमवारी MSCBवरती 11 वाजता मोर्चा काढणार आहोत. तरी सर्व कर्जतकरांनी या मोर्चामध्ये सहभागी व्हावे ही विनंती करतो आणि या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी आम्ही MSCBकडे मागणी केलेली आहे. तरी आता केंद्रे जे आहेत MSCBचे तालुका अधिकारी त्यांनी शब्द दिलेला आहे की कुटुंबाला काही आर्थिक स्वरूपामध्ये मदत मिळवून देईल म्हणून.